आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि अंतिम गोल रिंगण तसेच उभे रिंगण बाजीराव विहीर येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले। आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चौथे व अंतिम गोल रिंगण तसेच उभे रिंगण गुरुवारी बाजीराव विहीर तालुका पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात रिंगण सोहळा संपन्न झाला। उभे रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा गोल रिंगणासाठी दाखल झाला। मानाच्या दिंड्यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर अश्वस्वारांनी रिंगण पूर्ण केले। रिंगण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। रिंगणानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाखरी पालखी तळावर मुक्कामी विसावला। पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाईल चार्जिंग व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान शुक्रवारी वाखरीहून पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला। पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला।